किंवा एकाच मतदारसंघामध्ये कामठी हे त्याने नाव घेतलं. 35-36 लाख मतं वाढली आणि ती एकाच पक्षाला मिळाली. किंवा जी 39 लाख मतं वाढली ती एकाच पक्षाला मिळाली. याच्यावर त्यांनी एक डेमॉन्स्ट्रेशन केलं आणि पत्रकार परिषद घेतली. आम्ही त्याला हजर होतो. त्यानंतर आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यामध्ये एक डायलॉग झाला त्या पत्रकार परिषदेनंतर. आणि महाराष्ट्रामधल्या अनेक मतदारसंघामध्ये अशा प्रकारे मतदान यादीतला असे अनेक घोटाळे, त्याच्यावरती वरुण सरदेसाई, आदित्य ठाकरे यांनी एक रिसर्च केलं. तर त्याचं एक आदान प्रदान झालं आणि त्या संदर्भात पुढली रणनीती काय असावी. भारतीय जनता पक्ष अशा प्रकारे याला तुम्ही फ्रॉड म्हणता, लफंगगिरी म्हणता, त्या पद्धतीने निवडणुका जिंकत असतील मतदार याद्यांमध्ये घोटाळे करून, तर त्याच्यासाठी आपल्याला एक रणनीती ठरवावी लागेल. या संदर्भात या दोन तरुण नेत्यांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. त्यानंतर अनेक कायदेशीर बाबी याच्यामधल्या तपासून घेण्यासाठी त्यांनी काही प्रमुख लोकांच्या भेटी घेतल्या. त्याच्यामध्ये बिजू जनता दलाचे जे प्रमुख नेते आहेत, अमर पटनाईक, जे एक मोठे कायदे पंडित आहेत, ते त्याच्यावर काम करतायत की ओरिसामध्ये भारतीय जनता पक्षाने अशाच प्रकारे घोटाळे करून कशा निवडणुका जिंकल्या ओरिसामध्ये, विधानसभा आणि लोकसभा. त्या संदर्भात अमर पटनाईक आणि आदित्य ठाकरे यांच्यात चर्चा झाली. केजरीवाल यांना आम्ही भेटायला गेलो. एक कर्तव्य व्हिजिट होती. जय पराजय होत असतात, पण राजकारणात नाती कायम ठेवण्याची परंपरा शिवसेनामध्ये आहे. आम्ही त्यांना जाऊन भेटलो. आदित्यजींनी त्यांना सांगितलं की निवडणुकीमध्ये हारजीत जरी काही असली तरी आम्ही तुमच्याबरोबर आहोत. आणि हा जो विषय आहे त्या संदर्भात आम्ही अधिक माहिती घेऊन कोणती पावलं टाकावीत हे काँग्रेस, म्हणजे राहुलजी, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना, आप, बिजू जनता दल अशा अनेक पक्षांचं आम्ही एक एकत्रीकरण करून आम्ही त्या संदर्भात भूमिका स्पष्ट करू. निवडणूक आयोग म्हणते की पुरावे द्या, तर तसे पुरावे कालच्या आमच्याकडे निवडणूक आयोगाच्या भ्रष्टाचाराच्या आणि घोटाळ्याचे पुरावे आहेत. काय करणार आहे? आम्ही कितीतरी तक्रारी केल्या. निवडणूक आयोग सध्याचा हा मोदी शहा यांच्या दहशतीखाली आहे आणि भाजपचा गुलाम आहे. भाजपची एक्सटेंडेड शाखा म्हणून ते काम करतात. केजरीवाल यांनी असं सांगितलं की मतदानाच्या दिवशी खुलेआम पैसे वाटले जात होते भाजपच्या लोकांकडून आणि तक्रार करणारे जे आपचे लोक होते त्यांना दिवस दिवस पोलीस स्टेशनला बसून ठेवलं आणि त्यांना निवडणूक प्रक्रियेत भाग घेऊ दिलं नाही. याच्यावर आयोग काय करणार? काय करणार? मरकळवाडी ही तक्रार नाही का पुराव्यासह? तुम्ही मरकळवाडीला मॉक पोल का रोखलं? त्या गावच्या लोकांनी ठरवलं होतं की आम्हाला आमचं समाधान करून घेऊ द्या की आमची किती मतं आहेत. मग निवडणूक आयोगानं तिथे 144 कलम का लावायला लावलं? निवडणूक आयोग ही क्या भाजपनं पोचलेली गुंडांची टोळी आहे का?